हाय फ्रेंड्स, नमस्ते. तर चला, आजचा जेवणाचा बेत चालला आहे. अगदी साधंसुद्धा आपलं जेवण बनवायचं बेत आहे. आज कांदा टमाट्याची चटणी बनवायची आहे आणि ज्वारीची भाकर बनवायची आहे. जास्त काय आपल्याला आज थोडंसं हलकं फुलकं खायचं आहे. तर इकडे मी बघा पीठ मळायला घेतलं आहे ज्वारीची भाकरीसाठी. भाकर बनवायची आणि तव्यावरच आपल्याला तव्यावरच चटणी पण बनवून घ्यायची आहे. जास्त भांडे पण भरणार नाही, त्यातच काम होऊन जाईल. तवा असं पण तापलेलाच असतो नाही का. असं आता पटापट आपण भाकर करून घेऊया. ज्वारीची भाकरीचं थोडंसं हाताला चिकटतं ना, म्हणून थोडा वेळ लागतो. बाजरीची भाकर राहिली ना आपली की पटकन होऊन जाते. पण भाकरीचं आपण जेव्हा पण बनवायला घेतो ना, थोडंसं एक्स्ट्रा त्याला मळायचं, म्हणजे आपली भाकर कशी थोडीशी चविष्ट होते. म्हणून थोडंसं 2 मिनटं जास्त मळलं की छान होते भाकर. पटापट आपण इकडे भाकर बनवून घेऊया. तुम्हाला दाखवते नेक्स्ट. मग ऑलरेडी आपलं चटणीचं सगळं रेडीच आहे. भाकर झाली की त्याच तव्यावर आपण चटणी पण बनवून घेऊया. मायराला पण आज भाकरच भरवायची. दररोज साधी खिचडी भात हेच खात असते, म्हणून म्हटलं आज चला सगळ्यांना भाकरच देऊया. ते पण शरीराला थोडंसं पाहिजे. सारखा भात का नाही खात ना आपल्याकडे. सकाळ संध्याकाळ भात भात. तिचं चहा पाणी जरा बाकीच होतं. ती अजून उठलीच नाही आहे. तिच्यासाठी साईडला चहा पण ठेवते. तिला थोडं चहा बिस्किट भरवणार. मग तिला टिफिनला पण बनवायचं आहे. परत दूध पण तापून ठेवलं होतं जाण्याआधी, ते पण थंड व्हायला पाहिजे. त्याला पण परत फ्रीजमध्ये ठेवूनच जाऊ. इकडे आपली भाकर रेडी झाली बघा. त्याच तव्यावर आता पटापट चटणीला फोडणी वगैरे देऊया. चटणी अगदी साधीसुद्धी आहे आपली. जिरा मोहरीची फोडणी, लसूण आणि कांदा टमाटा. त्यावर मग नंतर ते शिजले की व्यवस्थित तेलात, मग त्यावर आपण थोडंसं लाल मिरची पावडर, धना पावडर हे सगळं घालून चटणी आपली रेडी होईल. झालं आहे सगळी आहे बघा. चटणी पण आपली रेडी आहे. फायनल टच बघा आता. फायनल छान झाली ना.